मला पण म्हणाला मला आधी बैलाच वाटाल तो पण बैलाची वासरली जोराला राजाची मनात नव्हता बैल. राजू खरं सांगायचं म्हणजे खरं मनात खरोखर मला दिवस तुम्ही म्हणत होता का नाही बैल घेऊन या गाया घेऊन या 2 गाया काढा. मला वासर बघितलं होतं डोकाचं चक्रांत झालेलं. थांबा राईट घ्यायचं. बरं म्हणजे कधी पटला? आता वासर बघितल्यावरच की. कोणाची वासर? जुनी एक कालवड मला दाखवलेला माहित आहे काय? की मामाचं आणि आमचं तेव्हा बोलणं झालं. बरं ती कालवड मला न्यायची होती. ती कालवड बरं सोडल्यावर आता ह्याच्याकडे आहे ते स्वप्नेला दिल्यावर तुम्ही तीच की त्या तुमच्या इथनं पुढे गेल्यावर मग त्यावेळी दाखवली नव्हती का तुम्ही? देखण्या घ्यायची कालवड. ते राजा डोक्यात बसत नव्हता. माझ्या तेव्हा डोक्यात बसत नव्हता पण वासर बघितल्यावर म्हणजे पैदाशीचा बैल. खरा पैदाशीचा बैल. मला ते बैल बघितल्यावर डोक्यात बसलं शिंगाकडनं बघून ते. आणि बैलाला शरीर नव्हतं म्हणजे अंग नव्हतं भरला नव्हता बैल त्याच्यामुळे डोक्यात बसत नव्हता. खऱ्या अभ्यासाची माणसं तर सोबत आहे कळलं ना. 100% आम्ही काय ते आमच्या गावाचा बैल आहे गावात काय 100 शंका येते त्या जोपर्यंत आपल्याला अभ्यास होत ना. मला पण वाटायचं की असं काय वाटत गावाजवळचा बैल आहे गावाजवळचा बैल फेमस करायला काय त्यांच्या भागातलं काय तर वस्तू फेमस करायची म्हणून फेमस करायला. पण आता जशी वासरू बघावली बैलाचे वासरू एक सुद्धा बघण्यात पण माझ्या फेल नाही त्या बैलाच्या पुढचं. आता आपल्यात किती शेपूट तोंड सेम म्हणजे असं ह्याच्यासारखे यायले मावाळी सगळी मुंगसासारखी. आणि बैल तुम्हाला कशामुळे पटत नव्हता? शिंगात मार खाल्ल्यामुळं म्हणजे शो. आणि बैल असा म्हणजे सांभाळायला नाही बैल म्हणावं तसा. ते बघून असं मनात भरत नव्हता बैल असा. बरोबर. बैल सांभाळायला असता तर बैलाच काम वेगळं होतं सोडा. मग तसा वळूचा अभ्यास हा करावा वासरावरच. पडला त्या बैलावर अंगाचा कोणाच्याच बैलाला नाही. बैल लय सोडा दांडगा बी बैल लय दांडगा आणि लांबार पडला गेला शरीराचा. मी म्हणाले म्हणजे तेव्हापासून माझ्या मनात विचार झालाय काय चालू माणूस येडाय म्हटलं या बैलाच का फेमस करायला नाव का खराब करून घ्यायलाय स्वतःच. नुसता उठलं की सुटलं तांडवचा राजा सिद्धापूर खाणीचा असं. पण मला विश्वास होता. पण नंतर ही पैदास बघितला माझ्या डोक्यात बसलो सोडा हे. पण मला विश्वास होता आमच्या वडिलांना विश्वास होता. वास्तव बघायला मिळाल्याशिवाय किंवा जगाला दाखवल्याशिवाय आपण आपलं काम आपल्याला वासरं शेवट आहेत सोडा सिद्ध होणार. भागात जेवढी पेरून वासरं बघितले का नाही सगळी वासरं टॉपचीच आहेत वासरं सगळी. आपल्याला 7 वासरं झाली. आता त्या खाणीतच करायचंय माझ्यात. तुमच्यात ना आता डिफरंट खाण मला ती त्या खाणीतलंच करायचंय नियोजन. आम्ही म्हणजे कसं आहे बाबा ही काहीतरी सांगते ते असा विषय तर आम्ही सांगत नाही. त्यांचा बी आमच्यामुळे फायदा व्हावा अशाबद्दल. बरं साहेब तसं असताना तुम्हाला एक अभ्यास करायचा क्लिअर होता की जर पोरग गावाजवळचा बैल आहे म्हणून जर प्रसिद्ध करत असेल आणि गावची गोष्ट जर प्रसिद्ध करत असेल तर त्याच्या घरात जाणता माणूस आहे तो करू देणार नाही ना. खरंय की हे लक्षात आलं नाही कोणाच्याच की बाबा त्या बैलाला खरंच जात रूप नसतं तर वडिलांनी कावलं असतं ही काय तरी उगा गाडाव काढत बसलाय. वर्षाचं बैल असताना 9 वर्ष कसं झालंय बाकीची ओळू बघणे आणि ह्या ओळू बघण्यात फरक लय आहे. म्हणजे का फरक आहे? बैल नाही आणि ती बैल लई जोरात सांभाळलेली बैल आहे अशी फुटबॉल सारखी आहे. या बैलाला तसं सांभाळलं नाही म्हणजे बैल बी हे आहे काय म्हणतोय आपण चंचल आहे बैल लई. अंगाला हात लावून काय करू देत. मग बैलाला सांभाळलं नाही म्हणून आपण त्याला रिजेक्ट करायचे आमच्या डोक्यात नव्हतं. हे आमच्या पण डोक्यात हेच येत होतं आधी बैल सांभाळलं नाही म्हणून डोक्यात बसत नव्हता. कसं असते कुठलं जरी असलं तरी सांभाळलं तरी ते चांगलंच दिसते सोडा तब्येत असली की. बरोबर. वासरं बघितल्यावर मग डोक्यात बसलंय. वासरं चांगली बैलाची दिसते म्हणूनच आम्ही म्हणलं बैल चांगला आहे. त्याचं रूप मोरलं. आता आमच्या वडिलाला विचारा वडिलाच्या विरोधात मी कधी गोष्ट काय केली आहे का? आता माझ्या घरात वडील वयानं मोठे आहेत का नाही? आता घरच्या गाईची वासरं काय मला किती वकील साहेब म्हणले असतील तू येडा झालाय गया बाहेर घेऊन जा.
हा होय होय होय. अहो पण जगाचं ऐकलं, माझ्या गया गाब राहिलं नाही त्या. खरंय. ऐकलं जगाने सांगितल्यावर मी नेल्या, माझ्या गया उलटले 4-4 वेळा करून बघितलं ते उलटल्या. काय त्या गावातल्या बायलाकडे नेतो मला म्हणायचे, उलटल्या अक्षरशः नोंदी येते त्यांच्याकडे. बघा माझ्याकडे पुरावा सुद्धा येते, अमुक अमक्या बायलाकडे. शिकत बी नाही सोडा. हा अनुभव घेतल्याशिवाय माणूस शिकत ते माझ्या लक्षात आलं, आपल्याला परमेश्वरच साथ देत नाही त्या गोष्टीला, म्हणजे आपण बरोबर आहे. हे खान पण योग्य खान ह्याच्यात काढलाय, माणसात आणलाय. नाही खरोखर आपल्याला योग्य राहायचं होतं. एवढा माझ्या ह्यानं जेवढा अभ्यास केलाय का नाही, खान जी पाहिजे ती माणसात आणलाय, जी पाहिजे ती. ही वाक्य तोंडात तुमच्या येण्यासाठी किती दिवस गेले? लई दिवस. आधी का नाही डोक्यात बसतच नव्हत्या गोष्टी या. आणि ब्रीडिंग आपल्याला कसं आहे, हे ब्रीडिंग पाहिजे. मी ज्या तीव्रतेनं बोलत होतो ना साहेब, त्या तीव्रतेनं कोणाचाच माझ्या जवळच्या माणसाचा प्रतिसाद मला मिळत नव्हता, तरी नाराज झालो नाही. करत गेला. हा करत गेला. मी करत गेलो, थांबला नाही. तुम्ही आता माझ्या जवळचा होता. आता मी म्हणत होतो की मी तोंडात भलेही बोलत नव्हतो काय, मी माणूस येडाय म्हणणार आधी. म्हणजे ही या बैलालाच फेमस करायला नुसता, बाकीच्यांची बी बैल आहेत, या बैलालाच का फेमस करायला. नाही नाही अहो भागात पण आमच्या हीच चर्चा की सगळी नुसता एकाच बैलाला फेमस करतो, एकाच बैलाला फेमस करतो. कोणत्या भागात तुमच्या? आमच्या मिरज तालुक्यात. हो हा मिरज तालुक्यात, सलगर हे सांगली जिल्हा, आमचा सांगली जिल्हा सगळा. त्या चर्चा चालू आहे, मी एका बैलाला फेमस करतोय, एका बैलाला. आणि आता परवाची घटना घडल्यावर तुम्हाला काय वाटलं? नाही नाही हे मला का नाही म्हणजे आता ते डोकं हे झाल्यासारखं झालंय. त्याचं जेव्हापासून ब्रीडिंग व्यवस्थित स्वतः डोळ्यानं बघितलंय, त्यात पण कसं आहे, लोक काही सांगतात ह्या बैलाची कालवड आहे, ह्या बैलाची कालवड आहे. खरी कुठल्या बैलाची माहित नसते कालवड. चांगली दिसली की त्या बैलाला फेमस करायला त्या. पण आता स्वतः मी अभ्यास करून बघितलंय त्या बैलाच्या कालवडी. बरोबर. आता तुमच्या भागातला तुम्हाला वाटलं असेल ना बाबा, तुमच्या भागातली पण बैल फेमस करायला पाहिजे. 100% इथनं पुढे का नाही माझ्याकडे ह्या बैलाच ब्लड असणार सगळं, म्हणजे सिद्धापूर खाणीचाच बैल येणार. पण तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या भागातली बैल फेमस केली नाही ती. मी वाटलं की आता कळलं का उत्तर? कळालं की मला उत्तर. म्हणजे तुम्ही जी मला आता संदेश दिलाय सरांनी की ही गोष्ट, ह्या गोष्टीमुळे शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागलं आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, मी आधीच लक्ष दिले. मी आधीच लक्ष दिले, म्हणून त्यांना हायलाइट करायचा प्रयत्न केला नाही. युट्यूब वाली भरपूर आहेत. युट्यूब वाल्यांनी काय केले, फक्त आपल्याला व्ह्यूज आणि हे मिळतील, कडक आणि तापड दाखवायचं, पण त्याचं ब्रीडिंग काय पडाले त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. काय बघितलं नाही. त्याची जात आहे काय, शिंगाला जाड आहे, मोठा आहे, नुसता ताव करतोय बाबा, नाचतोय बैल म्हणून त्याच्याकडे गाया घेऊन जावा, लय दांडागा बैल आहे. मग साहेब आम्ही बाप लेखाने तुमच्या भागात येऊन मुक्कामला राहून काय केलं? मी खरोखर तुम्हाला सांगू काय, डोक्यात ते आता बसल्यासारखं झाले माझ्या. पण आम्ही येऊन तुमच्या भागात काय घेतलं का? काहीच नाही. अभ्यास केला? घेतला नाही. तुम्ही अभ्यास भरपूर, तुमचा तिकडे अभ्यास भरपूर केलाय तुम्ही काय, पण मी पण आमच्या भागात बी बघितलंय आणि तुमच्या भागात बी बघितलंय. आणि खरोखर डोक्यानं ब्रीडिंग करावं होतं, इकडच्या भागात जास्त डोक्यानं ब्रीडिंग करायला. आमच्याकडे तुमच्या भागापेक्षा गाया जास्त आहेत, तुमच्यापेक्षा भरपूर गाया आहेत, पण ब्रीडिंगचं नॉलेज कोणालाच नाही. डोक्यालिटीनं बैल सोडत नाहीत गाईवर, आणि इन ब्रीडिंग तर भरपूर आहे. 40 वर्ष झालं मी जत्रेत बघतोय. पहिल्या तडाख्यात बैल पोहोचला, वासरू पोहोचलं 40 वर्ष देते. 2 दिवस झालं, पुन्हा तिसऱ्या दिवशी गार पडलं, वासरू ती का आणलंय. पुणेवाल्यांचा विषय काय आहे, गाडीचा आहे त्यांचा फक्त ध्यान. त्यांना आपल्याला पैदाशीच त्यांचं काही डोक्यात नसते, त्यांना गाडीच ध्यान आहे, नुसतं जागेवर नाचला बैल, विषय झाला त्यांचा. म्हणून त्यांच्या संग आपण किती वेळ द्यायचा, पण आपण त्यांच्याकडे बघून चालत नाही. आपण पुढे आपल्याला हे पुढे चालवायचं आहे. आपल्याला पहिल्यापासून आपलं वाढ वडील किंवा आज पंज बाबा बुजुर्ग पहिला असं नाही, वासरू देखणं आपल्या घरात जन्म असावी. आपण मी काय म्हणतो, शहाणी भूज असावी बैलाला, भूज असावी, त्या जातीला भूज असते, 100% असणारच. प्युअर केला प्युअर केला. आता आपली बारकी वासरायची. आता बघा तुम्हाला, तुम्ही मी नसताना तुम्ही गेले तर आता एवढी बारकी असून हात लावू देता येऊ देणार नाही जवळ, कशी हानाहानी करते. आम्ही गेले का आमच्या जातीचा गुणधर्मच आहे ना.
आता सध्या त्यांचा जीव केवढा आहे, वय केवढा आहे वकील साहेब? आज कुत्र कोणीकडनं आलं आणि माणूस कोणीकडनं आलं तर कशाचं पाखूर जरी उडलं तर जाणत्या बैलावणी नजर त्यांच्यावर असते त्या गोष्टी. इकडे इकडेच आहे. माणसाची हालचाल कशी चालू आहे इकडेच ध्यान आहे की नुसता. तुम्ही बारीक लक्ष दिलं असेल. मी अभ्यास त्या बारक्या कालवडीवर लय ध्यान होतं माझं. आता आहे ती घरात. हा, कशी करत होती? तिचं ध्यान नसतं तिकडेच आहे, माणूस काय करतोय काय नाही इकडेच ध्यान आहे. त्याने मान खाली घातली का? मान खाली नाही आणलं आल्यापासून. आणि गायचं बारकं वासरू चेक केलं का त्याची नजर? उभा करून असं काय म्हणतोय आपण, वळू कसा उभा करून असा देऊन असं वर स्टूलवर उभा केलं ते रक्तात नॅचरली पोज. हा, ऑटोमॅटिक. बघा तुमचे पाय सुद्धा थटून थांबत नाही. ती कंडिशननेच उभारणार. आता गैज झालेलं वासरू सुद्धा उभारताना का नाही बुजून चारी पाय मापात टाकूनच झाल्या दिवशी काय म्हटलं तुम्हाला, हा वासराचं माझ्या डोक्यात आहे म्हणून तुम्हाला सांगितलेलं. हा, नाही तुम्ही बोलला की त्या दिवशी मागाशी मामाला पण तेच म्हणले की वासरू एवढं मात्र नियोजन करून द्यायला लागते मला. मला पण लय जणांनी बोललेत वासरू आता सध्या बैल लावायच्या अगोदर, त्या बैलाचा विषय हातात घ्यायच्या अगोदर किंवा घेतल्यावर पण मला वेगवेगळं बोलणं किंवा जवळचा माणूस सुद्धा माझी बरीच तुटत गेली बैलामुळे. हा, बैलामुळे तुटलीच माणसं माझी. मी उघड सांगतोय स्वतः. पण आता ते अनुभव घेतलेला 100% माणूस परत येणार हो. हा, मग त्या आला तर तो शहाणा झाला म्हणायचं. काय का सांगत होता, कशासाठी सांगत होता, काय बाबा स्वतः निदान ते माणसाचं राहू दे, निदान ब्रिडिंग तर बघून माणूस 100% येणार परत. अहो बघून विचार करा साहेब, जो वळवाला मला चिटकलेला असायचा, वळवाला माझ्या सोबत असायचे, ती वळवाली सुद्धा नाराज झालीत माझ्यावर. मग मला काय वाटते माहितीये का, आईला हे जातीच्या बैलाला हा माणूस नाराज झालाय म्हणल्यावर मग ह्याला काय कळलं? वळवाली म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात तेच हो. या बैलालाच का उचलून धावाल्यात जास्त. भागातली दुसरी पण बैल आहेत, त्या बैलापेक्षा ह्या बैलालाच का उचलून जास्त धराल्यात. पण का बघण्यासाठी वेळच नाही कोणाला. झाल्यावर कळाले ना, आपण ते बघायला वेळच नाही कोणाला. अभ्यास कसा आहे ते आता समोर आल्याशिवाय अभ्यास होणार नाही, समक्ष बघितल्याशिवाय. मग आपलं वाक्य काय? एवढा अभ्यास आहे की चांगल्या जातीच्या गाया त्या वळूच्या भागातल्या आहेत, निदान तेवढ्यातच बघून आल्या तरी पण अभ्यास कळतोय. कारण जातीच्या गाया तिथल्या शेजारच्या गाया तर दुसरीकडे जात नाहीत. साहेब लांब कशाला, आता गाडीत बसल्यावर फोन आलता ना. होय होय होय, ऐकलंय ना. हा, 4 वळूचा मालक काय म्हणतोय की तुमच्या डोक्यानं 4 बैलातला कोणता बैल भरू? 4 बैल आहेत. हा, मग आता त्यांना भरता आला नसता का? पण त्यांना पण कुठेतरी आपण चांगलं काम करतोय म्हणून विश्वास बसला ना. का आम्ही घेतले का दिले? त्यांनी व्यवहार नाही आमच्या संगी केला का आम्ही त्यांच्या संग व्यवहार केला नाही. अजून सुद्धा 1 रुपयाचा व्यवहार झाला नाही वकील साहेब माझा कुठल्या वळवाल्यासोबत. बरोबर आहे. फक्त एवढं बारीक लक्ष देऊ नाही कोणता वळवाला आपल्या सोबत कसा वागतोय आणि कोणत्या वळवाल्याचं लक्ष आपल्यावर आहे. 2 वर्षांत जास्त लोकांना अभ्यास यात करेल तेवढा कमी आहे बघा. आणि माणसानं शिकत जावं यातनं, जाईल तिथनं शिकत जावं. शिकायला जायला काय तुमच्यासारखीच माणसं शिकणार नाही. कसं आहे आता, कसं झालंय माहिती आहे का, शिकायला सुद्धा ह्यो लय मोठा, त्यानं मोठा केलाय म्हणून ह्योच मोठा, ह्याच ऐकायचं म्हणजे तो म्हणाल तेच पूर्व दिशा. साहेब एखादी कोणती गोष्ट शिकायची म्हणली का नाही, डोकं रिकामं लागतं, त्या दुसरा कचरा नसावा लागतो. तुम्हाला थोडं आमच्या संघ बाबा ओळख पडल्यापासून ज्ञान एक बाबा 4 आणि तर नाही, मी तुम्हाला सांगतोय, मी आता अजून आपण शिकायचं आहे नुसता. मी आता मामा काय सांगतोय, मामा कशी पारख करतोय, मामा काय बघतोय, अजून तेच ध्यान चालू आहे. अशी येताना मी एवढे लांब काय करायचं म्हटल्यावर त्यानं काय सांगितलं, माझे गुरु आहेत म्हटलं, साहेबांनी माझ्या सांगितलं आज गुरुपौर्णिमा गेले 15 दिवस यायचं. गुरुपौर्णिमा आहे म्हटलं काय, माझ्या गुरुंना पण भेटायचं होतं. महत्वाचं आपलं ते दुसऱ्या विषयासाठी बोलणं चालतंय. म्हणलं माणूस पण भेटतोय म्हणलं. आणि मामाचा फोन आमचा बऱ्यापैकी असतोय भाऊ, तुमच्यापेक्षा जास्त मामाचा आणि माझा फोन सांगितलं मला मागच्या 8 दिवसात झालेला फोन. मग मागच्या 8 दिवसात मागे जायचं होतं, पण आज गुरुपौर्णिमा आहे बाबा, चल म्हणले आज गुरुला पण भेटायचं होतंय. असं करतो असं विषय म्हणून येण्याचं कारण पण गुरुपौर्णिमेला गुरुची भेट दिवस मी चांगलाच भेटला आज. बरोबर. मागचा आमची बी लई चुकामुक झाली. यांनी 2दा तिथं जतला आले, पण येतो म्हणले 2दा, काय तर चुकामुक झाली.
सकाळी काय तर घरातनं फोन यायला लागला, असंच काय तर 2दा झालं तुमचं जवळ येऊन तिथं भागात येऊन. हा जवळ येऊन असं झालंय. राजूला जाऊन येऊन साहेबापाशी जरा जवळ आली जवळ फोन आला नाही, खोंडाला यायला आलो इकडं सोडावं म्हटलं तर कसं काय करायचं, पण तिने वाट बघत थांबली नाही. काय शेवटी व्यवहार झाला नाही, पण तिने थांबली नाही. 4 तास थांबली आपली नाही बोला